मसाजोगवासियांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। ठोस आश्वासन देईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं ग्रामस्थ म्हणतात। तर उद्यापासून गावकऱ्यांचा अन्न पाणी सोडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। बीडच्या मसाजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी कालपासूनच अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आलंय। आज आम्ही 25 तारखेला शासनाला जे निवेदन दिले होते निवेदनाच्या संदर्भात आज 25 तारखेला सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी उपोषणाची सुरुवात केलेली आहे। उपोषणाची सुरुवात केल्याच्या नंतर पोलीस प्रशासन आमच्याकडे येऊन थोडी चर्चा केली, परंतु आमच्या बाबतीत कसल्या प्रकारची सकारात्मक चर्चा झाली नाही। नायब तहसीलदार माननीय जिल्हाधिकारी यांचं पत्र घेऊन या ठिकाणी आले की सदरचं उपोषणाचे आम्ही शासनाला कळवूत, परंतु आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका हीच आहे की आम्हाला ठोस निर्णय पाहिजे। कुठंतरी आम्ही जी 7 मागण्या मागे दिलेल्या आहेत त्या 7 मागण्याच्या संदर्भात शासनानं तात्काळ अंमलबजावणी करावी आणि जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आमचं उपोषण सुटणार नाही। नेमक्या आंदोलकांच्या मागण्या काय आहेत पाहूयात। पीआय महाजन पीएसआय राजेश पाटील यांना सह आरोपी करा ही प्रमुख मागणी आहे। आणि त्यानंतर आरोपी कृष्णा आंधळे जो अद्यापही फरार आहे त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येते। उज्ज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती करण्याची ही मागणी करण्यात आली होती, जी मागणी पूर्ण करण्यात आली आहे। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी ही मागणी करण्यात आली आहे। आरोपींना मदत करणाऱ्यांचे सीडीआर काढा, त्यांना आरोपी करा। वाशी पोलीस ठाण्याचे पीआय गुन्हेंना बडतर्फ करून सहभागी करा।